भैया बाहेरचे आहेत, इकडून आम्ही खपून घेणार नाही भैयांचं काही. तुम्ही आताच कारवाई करा, तर आम्ही जाऊ. नमस्कार दर्शकों, स्वागत है हमारे यूट्यूब चैनल में। आज हम आए हैं हम पुलिस स्टेशन गोपालगढ़ के अंतर्गत आती है। यहाँ पे 2 दिन पहले कुछ घटना हुई थी, बोलचाल हुई थी, सुनने में आया है। हिसाब से आपको पता लगा सकते हैं कि क्या हुआ था क्या नहीं हुआ था। हालांकि जो हुआ है कुछ महिला आपको बताएंगी क्या क्या हुआ है, इसके बारे में फुल डिटेल्स आपको देने की कोशिश करेंगे। वीडियो में शुरू से लास्ट तक बने। माझं नाव वनिता विजय राऊत, भाडा पोखरण. मी भाजी विकायला इथे भाजी घ्यायला इथे 34 वर्ष झाली. इकडनं भाजी घेते, मी बाजूबाजूला भाजी विकायला जाते. सारोटी, कासा, वरोती या बाजूला मी भाजी घ्यायला जाते, विकायला जाते. आणि मी सकाळी 6 वाजता येऊन 11 वाजेपर्यंत मी इथे कधीच वळत नाही. आणि हा मी अशी चालत होती, याने आला पहिल्याशिवाय मला सांगते काय आ गई क्या अमर, आ गई क्या. ए मी बोलते क्या आ गई रो हर्जिन करते. अमर नावाचा भैया. तर मी अशी रस्त्याला चालत होती, तो बोलते क्या आ गई क्या, आ जा आ गई. ए मी बोलली काय रे तू रोज रोज आ गई करते, पिताजी के बोल देऊ क्या. तेव्हा 2 पावलं मी पुढे चालून गेली. त्याचा पिताजी आणि त्याचा भाऊ होता सामने उभा. ए मी सांगले दादा त्याला तुझ्या अमरला बोलून सांगून ठेवा. मी रस्त्याला चालत आहे तरी मला शिवागाळी करत आहे, त्याला सांगून द्या. तिथपर्यंत आला, शिया देत आला ना पाठीमागून. मी असं पडलं तर बोलत आहे, आला ना माझ्या पाठीमागून थापट दिल्याबरोबर मी पडून गेली. मी जेमी उठली, उभी राहिली ना. अशी करत मी रस्त्यावर सांगत आली अमरनी मारली. तरी कोणी सुद्धा निघालेलं नाही त्यांच्यावाला. आमच्यावाला कोणी होतं नाही तिकडे. पोलीस स्टेशनला नंतर मी बोलावले फोन करून, मग पोलीस स्टेशनला आली. हे लोकांनी खाली इंची घेतली, माझा जबाब नाही घेतला. काय ह्यांनी काय केलं, काही ह्यांनी काय केलं. तू माझ्या सामने त्याला समोर उभा केला नाही. मला सांगते 12 वाजले, जा तू घरी. सांगते आम्ही करून घेतात. आज महिलेवरती आज माझ्या आईला मारहाण झाली आहे आणि त्याच्यावरती कुठलीच कारवाई झाली आहे. मग आम्ही पोलीस स्टेशनला आलेले, आम्हाला फक्त एनसी दिलेली आहे आणि आम्हाला पोलिसांनी घरी पाठवलेलं आहे. आणि त्याला त्याच्या अंगाला त्याला कुठलाच प्रश्न विचारला मग नाही, त्याला काहीच कारवाई केली मग. आणि आज आम्हाला न्याय मिळावा म्हणून आम्ही इकडेच आलेले आहेत आणि जमलेले आहेत. आणि आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे, कारण आता आईवर नाही माझ्या महिलेवर आणि आमच्या एरियातल्या सगळ्या महिलांवरती हा मारहाणीचा त्याने हे केलेलं गंभीर हे केलेलं आहे. 20-25 आणि आम्हाला न्याय मिळायला पाहिजे. 20 माझे भाऊ बंधू आलेले, त्यांना सांगते तुम्ही जा ना. 12 वाजले, आता काय करत आहे इकडे. आम्हाला हाकलून लावले. आणखी सामने माझे काय त्याला बोलावलं नाही. मला हॉस्पिटलला पाठवली मला घेऊन गेला शिवाय. महिला दिनाच्या दुसऱ्या दिवशी झालेला आहे हा. आज मी स्टेशनला इकडे आलेलो आहेत. आम्ही झाल्याशिवाय आमचं एवढे परीक्षा आलेलं आहे, आम्ही कोणी जाणार नाही. कारवाई केला तुम्ही तुमच्या सामने काय घेऊन हासकून मारून जाईल. मला न्याय भेटलाच पाहिजे. माझ्या पोराबाळांचं मला संरक्षण केलंच पाहिजे. माझी काल 1000ची नुकसान झाले, ती भरून दिलीच पाहिजे. हॉस्पिटलला गेलेले तिकडचे पण मला खर्च भरून दिलाच पाहिजे. 2 इंजेक्शन दिलेले आहेत. ज्येष्ठ नाही मिळाला, पण त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे ना. शिक्षा झाली आपण विचार करू, आपण आंदोलन करू. आपण त्यासाठी आलोय ना इकडे. साहेब हा पहिल्याचा प्रश्न असून हा भंडारी समाजाला पण त्यांनी भंडारी समाज म्हणून ओळखलेला आहे आणि समाजाला जर कोणी सर्व समाज एकत्र येऊन आम्ही त्यांना हे करू. 100% तुम्ही जर कारवाई नाही करणार असेल तर 100% मार्केट मधल्या सर्व भैयांना तुम्ही नेहमी
समाजावरून कायदा त्याच्यावर कारवाई करत असेल तर आपण विचार करू, आपण आंदोलन करू. आपण त्यासाठी आलोय ना इकडे. आम्ही कारवाईला कधी नाही म्हणणार नाही. 5 मिनिटं तुम्ही तुम्हाला टाइम झाली 5 मिनिटं. हो चालेल. साहेब हा पहिल्याचा प्रश्न असून हा भंडारी समाजाला पण त्यांनी भंडारी समाज म्हणून ओळखलेला आहे आणि समाजाला जर कोणी विरोध करत असेल तर समाज सर्व समाज एकत्र येऊन आम्ही त्यांना हे करू. 100% मी जर कारवाई नाही करणार असेल तर 100% मार्केट मधल्या सर्व भैयांना तुम्ही नेहमी हे समाजावरूनच जातात. हे भैया बाहेरचे आहेत, इकडून आम्ही खपून घेणार नाही भैयांचं काही. तुम्ही आताच कारवाई करा तर आम्ही जाऊ.